आता माझ्याकडे ही शेवटची गुणवत्ता यादी आहे जी की आहे अमरावती विभागाची। यामध्ये आपण डायरेक्टली विद्यार्थी बघूयात, ज्याचं नाव आहे सुजित बाळासाहेब वाळुंजकर। विद्यार्थ्याला 200 पैकी 170 मार्क मिळाले आहेत मित्रांनो, 170 म्हणजे तुमच्या छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जास्तचे मेरिट लागलेलं आहे का जास्तीच टॉपर विद्यार्थी हिथं आहे 170 मार्कांचा। EWS कॅटेगरीमधून त्याने अप्लाय केलं होतं, 200 पैकी 170 मार्क त्याला मिळालेले आहेत। दुसरा विद्यार्थी आहे अभिजित सीताराम जाधव, ज्या विद्यार्थ्याला 166 मार्क मिळाले 200 पैकी। आणि तिसराही विद्यार्थीचा आहे प्राज्वल संतोष पंचाभाई, या विद्यार्थ्याला ओबीसी कॅटेगरीमधून 165 मार्क मिळाले आहेत। सगळ्यात जास्त मार्क मिळवणारे किंवा सगळ्यात जास्त स्कोर असणारे विद्यार्थी आता अमरावती विभागात म्हणू शकतो। आतापर्यंत आपण ज्या काही लिस्ट बघितल्या त्या सगळ्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त आतापर्यंतचे मार्क या विभागात म्हणू शकतो पहिल्या 3 विद्यार्थ्यांचे 170। छत्रपती संभाजीनगरमध्ये तर 169 का काय असं होतं, 165च्या पुढेच होतं, पण ह्याने 170 दाखवलेले आहे, तर शो केलेले आहे। त्यामुळे आतापर्यंतच्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त मार्क अमरावती विभागात लागलेले आहेत। आता आपण पुढचा जो व्हिडिओ बनवणार, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच, तुम्हाला अंदाज आला असेल तुमच्या विभागानुसार किती मार्क कोणत्या विभागात लागले ते। पुढच्या विभागामध्ये आपण परीक्षेच्या स्ट्रॅटर्जीबद्दल बोलूयात की परीक्षेची स्ट्रॅटर्जी कशी असावी। पण त्या अगोदर तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत झाला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांना शेअर करा। तुम्ही आता प्रत्येक कृषी सेवक जे आता कृषी पदाची परीक्षेची तयारी करतात, तुम्ही एकटे दुकटे नाही करत, तुम्हाला 4-5 जर असे विद्यार्थी एकत्र आहेत ज्यांच्या अनुषंगाने किंवा ज्यांच्यासोबत तुम्ही परीक्षेची तयारी करता, त्या विद्यार्थ्यांना लिंक पाठवा, त्यांच्याकडनं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करून घ्या, कारण तुमचा सपोर्ट असल्यानंतरच आपल्याला अजून हुरूप येऊ शकतो परीक्षेची तयारी करण्यासाठी। आता परीक्षेचे अजून नोटिफिकेशन आलेले नाहीये, तोपर्यंत आपण हे सगळे व्हिडिओ बनवून घेणार आहोत, कारण जेव्हा परीक्षेचे नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्यालाही किंवा मलाही अभ्यास करावा लागणारच आहे। त्यानुसार आपण थोडेफार डायरेक्टली लाईव्ह सेशनमध्ये चर्चा करतच जाऊ, पण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांनाही तुमच्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लावा, व्हिडिओला लाईकही करा। तुमचे काही अडचण असतील, काही समस्या असतील तर मला मला कमेंटमध्ये प्रश्न विचारायला विचारू नका। तर धन्यवाद, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच।